अहवाल. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट मंडईला लागलेल्या भीषण आगीत एक जवान आणि एका आरक्षकाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. आज ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना भाजपच्या नगरसेवकांनी ठाणे महापालिका मुख्यालयात आंदोलनात्मक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी हातात फलक घेऊन तसंच शहीद जवान सागर शिंदे आणि आरक्षक काळू गाडेकर यांचं छायाचित्र हातात धरून महासभेत प्रवेश केला. या माध्यमातून त्यांनी गावदेवी आग दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भाजप नगरसेवकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीनं राबवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. महासभेदरम्यान या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं असून गावदेवी आग प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याची मागणी भाजपकडून पुन्हा एकदा जोरदारपणे करण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जी परिस्थिती झाली तो जी दोन आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये त्या आगीमध्ये ओरपळून त्यांचा जीव गेला. आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले, पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे. आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे, लहान मुलगी बच्चू आहे, तिचे वडील गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना